श्री गुरुदेव दत्त. कोणालाही जुने कपडे दान करत असाल तर ही एक चूक अजिबात करू नका, नाहीतर त्यांचा उलट परिणाम तुमच्यावर होईल. जुने कपडे तुम्ही कोणालाही जेव्हा देतात, दान म्हणून देतात किंवा असंच देतात, तर ते कशा पद्धतीने दिले गेले पाहिजे आणि जुने कपडे कोणालाही देताना कुठल्या गोष्टी, कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाहीये, हे जेणेकरून ते जुने कपडे दिल्याचं ते दान करण्याचा आपल्याला पुण्यफळच मिळालं पाहिजे. उगाचच ते जुने कपडे देताना जर तुम्ही या काही चुका केल्या, जे 100% जवळपास 99% लोक करतात, तर त्यामुळे जे दानाचं आपल्याला पुण्याऐवजी त्याचं वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हो, आणि आपण मुद्दाम नाही करत. आपल्याला या गोष्टीची माहिती नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होत जातात. बघा, आपण जेव्हा पण काही गोष्टी करतो ना, देवाधर्माच्या किंवा इतर काही गोष्टी, तर त्यामध्ये वास्तुशास्त्राचे काही नियम असतात. असे नाही की 100% सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे झाल्या पाहिजे, पण कमीत कमी ज्या सहज शक्य होणाऱ्या गोष्टींना त्या आपण नियमानेच केल्या पाहिजे. ते नियम कोणते ते जाणून घेण्याआधी, हा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे नक्की लिहा. तर वास्तुशास्त्रामध्ये जुने कपडे दान करण्याबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहेत. असं मानलं जातं की या नियमाचं पालन केल्यामुळे जीवनामध्ये नकारात्मकता येते. आणि जुने कपडे देताना काय करावं, काय करू नये, पण कसं होतं तुम्हाला अनेकदा आपण ट्रेंडनुसार नवीन कपडे खरेदी करत जातो आणि जुने कपडे जे काही ते अगदी चांगले असतात, फाटके तुटके नसतात, पण मग आपल्याला येणारं नवीन ट्रेंडमुळे ते जुनी ट्रेंडचे वाटायला लागतात. वापरायची इच्छा होत नाही किंवा कधी ते चांगले असतात, छोटे व्हायला लागतात. आपण बघा, कधी जाड होतो, कधी बारीक होतो, तर त्यामुळे ते फिटिंगला येत नाहीत. मग अनेक वेळा जे जुने कपडे आहेत ते जवळचे आपण ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला देतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी दान करतो. तर कपडे दान केल्यानंतर जुन्या मालकाची ऊर्जा, म्हणजे ज्या माणसाने ते वापरलेले आहेत, त्या माणसाने खरेदी केलेले असते, ते आपण त्याला त्या कपड्याचा मालक समजून शकतो. जर जुन्या मालकाची ऊर्जा, त्याच्या भगवान किंवा भावना किंवा त्याचे अनुभव ते नवीन कपडे ते धारण करणाऱ्याने जाऊ शकतात. त्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो. म्हणून नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे दान करण्यापूर्वी, ते कोणाला देण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. आणि मगच तुम्ही जुने कपडे जे आहे ते तुम्ही दान करा किंवा कोणाला तरी द्या. आणि साधारण स्त्रियाच्या ह्या खूप कपडे म्हणजे त्याचं अगदी आवडीचा विषय असतो. आपल्याला आहे ना, कोणाचे काही साडी बघितली, कोणाचे काही कपडे बघितले आणि आपल्याला खूप ऑप्शन असतात. साडी असते, पंजाबी कुर्ता असतात, आपण जीन्स टॉप वगैरे, म्हणजे स्त्रियासाठी ऑप्शन खूप आहे. त्या मानाने आपण बघायला गेलं तर खूप कमी असे पुरुष असतात ज्यांना कपडे खरेदीची आवड असते. पण आपल्या स्त्रियांमध्ये म्हणजे 10 पैकी 10 स्त्रियांना असतेच कपडे खरेदीची आवड. तर त्यामुळे आपण आपले जुने कपडे देताना काही त्या दानाचा आपल्याला पुण्य मिळायला पाहिजे. उलटे काही परिणाम होऊ नये यासाठी, आपल्या आयुष्यातला त्रास वाढू नये यासाठी आपल्याला काही गोष्टीची काळजी घ्यायची. तर सगळ्यात पहिली म्हणजे जुने कपडे देताना तुम्ही कधी पण आपली जवळची बहीण असू द्या की अगदी जवळची कोणी असू द्या, डायरेक्ट अंगातले कपडे काढून ते तसेच तुम्ही त्यांना देऊ नका. समोरच्याला जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे देता येतात, शक्य असल्यास ते कपडे जे आहेत ना, ते तुम्ही धुवूनच द्यायचे आहे. म्हणजे आपल्या जर धुतलेले कपडे असतील तर ते
तेच तुम्हाला घरामध्ये कोणी पाहुणे जरी आले कधी कधी बघा कोणी आपल्याकडे पाहून येतात त्याचं राहायचं वगैरे असं काही प्लॅन नसतो पण आपल्या म्हणतो की राहून जा आजचा दिवस वगैरे अशा वेगळ्या आपल्या त्यांना कपडेसुद्धा देतो आपले वापरायला मग अशा वेळेस जे धुतलेले कपडे आहे तेच त्याला द्यायचे आहे आणि त्यांनी वापरल्यानंतर ते व्यवस्थित धुवून मग आपण वापरायचे आहेत. हा नियम बरेच लोक पाळतात कारण स्वच्छता म्हणा किंवा इतर गोष्टीचा दृष्टिकोन पण आपण याचा विचार करतो. पण काय नाती अगदी जिवलग असतात. आपली बहीण वगैरे असेल तर आपण काय म्हणतो ना बहीणच आहे तर काय होतं घेऊ घालून पण जरी बहीण पण त्या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी सकारात्मकता नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती साठवलेली असते आणि त्याचा परिणाम आपल्या कपड्यावर होतो. म्हणून बघा आपण बघा एखाद्या पूजेच्या वेळेस पण या रंगाचे कपडे घालावे हे घालू नये वगैरे हे काम म्हणतो कारण त्या कपड्याचा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी भाग असतो त्यांचा पण काहीतरी महत्त्व असतं त्यामुळे. आणि बघा पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे दान करता येतात ते कधी पण फाटके तुटके नसावेत. कपडे कोणाला पण देताना ते व्यवस्थित असतील तर द्यावे नाहीतर फाटके तुटके कपडे देऊ नये त्यामुळे आपल्याला त्याचं पाप लागतं. आणि दुसरी गोष्ट शक्य असल्यास जेव्हा तुम्ही कोणाला गरीबाला कपडे दान करतात तर त्याच्यासोबत तुम्ही 11 रुपये 21 रुपये असं तुम्ही त्याच्यासोबत देत जा हे मानलं जातं तर त्यामुळे तुम्हाला निदान 5 रुपये 10 रुपये असं तरी आपण त्या कपड्यासोबत दिलं पाहिजे. वस्त्रदानामुळे आपल्या घरातील इडापिडा जाते तर त्यामुळे जेव्हा तुम्ही वस्त्रदान करतात त्यासोबत 11 रुपये 10 रुपये आणि देत जावे आणि 5-10 रुपये आपण आपल्याला थोडासा वाटा अगदी तुम्ही हजारो 500 रुपये द्यावे असे अजिबात नाही. 5 रुपये 10 रुपये काहीतरी द्या कारण पैसेही लक्ष्मी आहे तर त्यामुळे आपल्याला हे लक्ष्मी स्वरूप काहीतरी दान आपल्याला त्यांना करायचं असतं. एक गोष्ट झाली. आणि बघा कपडे दान करताना कधी पण वराचा सुद्धा आपल्याला भान ठेवलं पाहिजे. गुरुवारी कपडे कधी पण दान करू नका. बघा गुरुवारी आपण फरशी पुसत नाही तसंच गुरुवारच्या दिवशी कितीही काही जरी झालं तरी पण गुरुवारच्या दिवशी शक्यतो दान करू नये कारण बघा कुठल्या एखादा सण आला वगैरे तर त्यावेळेस त्या गोष्टीनुसार काही नियम बदलतात. पण असंच नॉर्मल आपला गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी दारात कोणी आलं नाही तर काही द्या पण कपडे वगैरे गुरुवारच्या दिवशी शक्यतो दान देऊ नका. आपल्या जीवनामध्ये कपडे हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि आपण अगदी सहजपणे काय कपडेच आहे देऊ एखाद्याला आपण विचार करतो आणि हे नियम तुम्ही स्वतः पाळायचे. तुम्ही दुसऱ्याकडे कोणाकडे जात आहे तर त्यावेळेस पण आपण आपल्या भान ठेवलं पाहिजे. जी गोष्ट आपण पाळतो म्हणजे बाहेर गेल्यावर पाळले पाहिजे. कोणाकडे आपण गेले तर साधा एखादा कपडा पण आपला ठेवलेला पाहिजे की जेणेकरून दुसऱ्याचे कपडे घालण्याचे आपल्याला वेळ येणार नाही. किती पण जवळचा असू द्या जिव्हाळ्याचा असू द्या पण तरी पण या काही गोष्टीचा आपण पालन केलं ना मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येत नाही. मग आपण म्हणतो मी सगळं करते सगळं व्यवस्थित आपण तरी पण असं का होतं हा प्रश्न आपल्याला कधी कधी आपला पडत असतो. मग या काही चुका आहेत ते आपल्याला माहीत पण नसतात. या चुका आहेत त्या होऊन जातात. म्हणून ही कपड्याबद्दलची दान करण्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची आपण लक्षात ठेवून खूप महत्त्वाची आहे. श्री